मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर आलेली आहे। आता रेशन धान्याऐवजी तुम्हाला पैसे दिले जाणार आहेत। त्यासाठी फक्त हा फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे। मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यातील रेशन कार्ड धारकांसाठी ही खुशखबर आहे हे व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। सोबतच कोणता फॉर्म भरून तुम्हाला द्यायचा आहे तो सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा यूट्यूब चॅनल। मित्रांनो, चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा। असे नवनवीन माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरू करूयात। तर मित्रांनो, तुम्ही ते पाहू शकता, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत दिनांक 20 जून 2024 रोजी हा जो शासन निर्णय जो आहे तो इथे निर्गमित करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, तुम्ही ते पाहू शकता, लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण म्हणजेच डीबीटी योजना संदर्भाधीन क्रमांक 2 वरील शासन निर्णयान्वये लागू करण्यात आलेली आहे। त्यानुसार राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL म्हणजेच केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रति लाभार्थी रुपये 150 म्हणजेच 150 इतका रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची म्हणजेच डीबीटी योजना कार्यान्वित करण्यास मान्यता जी आहे ती देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आता हे जे 150 रुपये आतापर्यंत दिले जात होते त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। त्या संदर्भातील माहिती आता इथे आपण जाणून घेऊयात। केंद्र शासनाकडून खरीप हंगाम सन 2023-24 व रब्बी हंगाम सन 2024-25 साठी किमान आधारभूत दर जे आहेत ते जाहीर करण्यात आले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना थेट रक्कम जी आहे मित्रांनो ती आता डीबीटी योजनेअंतर्गत देण्यात येत असलेल्या रकमेत वाढ करून सुधारित वाढीव रोख रक्कम जी आहे ती आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये देणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, तुम्ही ते पाहू शकता, आता ही जी 150 रुपयांची रक्कम जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL म्हणजेच केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे एप्रिल 2024 पासून प्रति लाभार्थी नीट समजून घ्या, दर महिन्याला प्रत्येक लाभार्थ्याला इथे 170 रुपये इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जी आहे मित्रांनो ती हस्तांतरित करण्यात येणार आहे। अतिशय महत्त्वाचा असा हा मुद्दा आहे मित्रांनो। ज्या लाभार्थी शेतकऱ्यांना आतापर्यंत 150 रुपये दिले जात होते त्या लाभार्थ्यांना आता प्रति लाभार्थी 170 रुपये जे आहे ते शासनाकडून दिले जाणार आहे। तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला कोणता फॉर्म लागणार आहे किंवा कुठचा फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे तो आता आपण पुढे पाहून घेऊयात। तर मित्रांनो, तुम्ही ते पाहू शकता, 28 फेब्रुवारी 2023च्या शासन निर्णयानुसार लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्या म्हणजे डीबीटी मार्फत पैसे जे आहेत ते जमा केले जात आहेत। तर मित्रांनो, तुम्ही ते पाहू शकता, हा जो फॉर्म आहे हा फॉर्म भरून तुम्हाला सबमिट करायचा आहे। तर ह्या फॉर्ममध्ये तुम्ही पाहू शकता अर्जदाराचे किंवा कुटुंब प्रमुखाचे नाव व पत्ता, त्यानंतर शिधापत्रिका क्रमांक जो तुमचा RCMS प्रणालीनुसार असेल तो शिधापत्रिका क्रमांक इथे तुम्हाला भरून घ्यायचा आहे। त्यानंतर रोख रक्कम हस्तांतरणासाठी आधार क्रमांक संलग्न बँक खात्याचा तपशील, बँकेचे संपूर्ण डिटेल्स जे आहेत मित्रांनो ते तुम्हाला इथे भरून घ्यायचे आहेत। संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर शिधापत्रिकेच्या पहिल्या व शेवटच्या पानाचा झेरॉक्स जो आहे तो तुम्हाला इथे जोडायचा आहे आणि बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत तुम्हाला जी आहे ती या फॉर्म सोबत जोडून तुम्हाला हा फॉर्म जो आहे मित्रांनो तो इथे सादर करायचा आहे। ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेला नाही आहे
त्याच लाभार्थ्यांनी हा फॉर्म भरायचा आहे. ज्या लाभार्थ्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले आहे त्यांना हा फॉर्म भरण्याची कोणतीही गरज नाही आहे. आशा करतोय मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या शेतकरी मित्रांमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल. धन्यवाद.